या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात असेल तर तुम्हाला होणार 10 लाखाचा दंड आणि 5 वर्ष जेल. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. घरातल्या या 5 वस्तू ठरू शकतात धोकादायक. थेट दंड आणि जेल होणार. या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात असेल तर तुम्हाला होणार 10 लाखांचा दंड, 5 वर्ष जेल. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. या 5 वस्तू तुमच्या घरात असेल तर तुम्हाला लोकांच्या घरात असेल पण कोणती माहिती नाही की आता कायदा बदललाय आणि थेट तुम्हाला अटक व्हायला सुरुवात होईल. लक्षात घ्या. खरं तर एक घटना समोर आली अहिल्यानगर मधून. लोकांचा भरोसा बसत नव्हता, पण जेव्हा अहिल्यानगर मधील एक घटना समोर आली, जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात घरात या वस्तू चेक करू लागल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अचानक सरकारी अधिकारी आले, काही पोलिसही आले आणि काहींना वाटलं मतदान कार्डाचं व्हेरिफिकेशन किंवा रेशन कार्डाच्या कामासाठी आले असतील. पण ते अधिकारी ताबडतोब घरात घुसले. एका जुन्या कपाटाच्या कोपऱ्यात ठेवलेली वस्तू त्यांनी बाहेर काढली. ती वस्तू समोर येऊन त्यांनी विचारलं, कोणी आणलं होतं? तेव्हा घरचे मालक म्हणाले, आम्हीच आणलं होतं. त्यांना माहित नव्हतं की ही जी वस्तू आहे त्यांच्या घरात होती. त्यांचा मोठा प्रॉब्लेम होणार होता. ते कबूल झाले. त्यांना नेण्यात आलं आणि संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू झाली. कारण की ती अशी वस्तू होती की जी प्रत्येकाच्या घरात असते. ज्यामुळे गावातील लोकांची वस्तू फेकून द्यायला सुरुवात केली. पाहता पाहता ही बातमी संपूर्ण राज्यात आणि देशात पसरली. सगळीकडे आता भीतीचं वातावरण पसरलंय. कारण ही वस्तू एक नाही, आणखी काही 4 आहे. म्हणजे टोटल 5 वस्तू आहे. त्या ज्या 5 वस्तू घरात सापडल्या तर होणार सगळ्यात मोठी कारवाई. कारण की या बऱ्याचशा वस्तू अशा आहे की ज्या प्रत्येकाच्या घरात असतात. काही लहान मुलांच्या वापरात, तर काही मोठ्या माणसाच्या, तर काही मोबाईलच्या संदर्भात. एक वस्तू दुचाकी किंवा 4 चाकी गाडीच्या संदर्भात वस्तू आहे. आता अखेर ही घटना घडल्यानंतर सरकारकडे पत्रकारांनी प्रश्न विचारले, तेव्हा सरकारने वस्तूची यादी समोर आणली. ती यादी जेव्हा समोर आली तेव्हा प्रत्येकाचे डोळे पांढरे झाले. कारण की एक भयानक चूक महाराष्ट्रातले लोक दररोज करत आहेत. मग अक्षरशः आता सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांवर आता कारवाई होणार. त्यामुळेच मग त्या वस्तू कोणत्या आहे याचीच यादी आपण पाहणार आहोत. त्या अहिल्यानगरच्या कुटुंबात नेमकं कोणती चूक घडली हे पाहणार आहोत. त्यांच्या घरात कोणती वस्तू सापडली की त्यांना इतका मोठा दंड आणि अटक झाली. त्या वस्तू तुमच्या घरात कशा शोधायच्या, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आणि प्रत्येक गृहिणीसाठी आजची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुमच्या घरात 5 पैकी एकही वस्तू आली असेल तर सावध होऊन जा. कारण की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियमानुसार तुमच्यावर थेट 10 लाखांचा दंड आणि 5 वर्षाच्या तुरुंगवासाची कारवाई सुद्धा थेट होऊ शकते. आता आपण क्रमवार माहिती जाणून घेतोय. पहा, यातली पहिली गोष्ट आहे ती प्रत्येकाच्या घरात असते पण त्यांना माहिती नसतं आणि त्यांच्यामध्ये नेमकं काय फॉल्ट आहे. दुसरी वस्तू प्रत्येकाच्या घरात आहे पण 5 नंबरची वस्तू ही सगळ्यात धोकादायक आहे. कारण की तिने फक्त नुसता दंड होत नाही तर दंडासोबत 10 वर्षाची जेल होऊ शकते. त्यामुळे क्रमवार टप्प्याटप्प्याने आपण माहिती पाहतोय. तर पहिली वस्तू आहे गॅस सिलेंडर. आता गॅस सिलेंडरच नाव घेतल्याबरोबर तुमचं वाटेल, गॅस सिलेंडर तर प्रत्येकाच्या घरात असतो, असा कसा दंड होईल? तुम्ही खोटे बोलताय असं तुम्हाला वाटेल. पण लक्षात घ्या, गॅस सिलेंडरच्या बाबतीत 2 अशा गोष्टी आहे की ज्या प्रत्येकाला माहीत असणे गरजेचं आहे. दररोज स्वयंपाक गॅसवर करणाऱ्या महिला, त्यांना सुद्धा माहीत नाही की जो व्यक्ती घरात गॅस आणतो त्याला घर अजिबात माहीत नाही. आता गॅस सिलेंडरच्या पाठीमागे एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण पाहिलं, लोकांना काळा बाजाराचे गॅस सिलेंडर केले. लोकांनी लाईन लावून गॅस सिलेंडर आणले 1-2 महिन्यापूर्वी. पण आता हाच घरगुती गॅस सिलेंडर तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो. 2 गोष्टी यामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहे. आता तुमच्या घरात गॅस सिलेंडर आहे तर तुम्हाला लगेच पकडणार नाही. पण 2 गोष्टीची चूक जर तुम्ही गॅस सिलेंडरच्या बाबतीत केली असली तर तुमचा नंबर जेलमध्ये लागू शकतो. आता पहिली गोष्ट आहे गॅस सिलेंडरच्या बाबतीत आहे ती म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन सिंगल टाकीचं मिळतं किंवा 2 टाकीचं मिळतं. आता काही लोकांच्या घरामध्ये 2 टाक्याऐवजी 3 टाक्या आणून ठेवलेल्या असतात. आता तुम्ही म्हणाल, 3 टाक्या कसल्या? आमच्याकडे 2च आहे. पण आता तिसरी टाकी जर तुमच्याकडे सापडली तर तुमच्याकडे कारवाई होऊ शकते. मोठा दंड लागू शकतो. आता थांबा, लगेच व्हिडिओ बंद करू नका. कारण की तुम्ही म्हणाल, कुठे आली तिसरी टाकी? आमच्याकडे आम्हाला आहे तेच गॅस भरायला पैसे नाही. पण पुढची गोष्ट गॅस टाकीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे एक्सपायर झालेली गॅस टाकी. आता तुमचं जरी एका गॅस कलेक्शन असेल, जर तुमची टाकी एकच असेल तर 2 असतील तर लक्षात घ्या. आता तुम्हाला म्हणाल, याच्यात आमचं काय फॉल्ट? पण ही गोष्ट आहे की तुम्ही नियमात जरी असले तरी तुम्हाला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता काय होतं, गॅस सिलेंडरच्या पट्टीवर एक एक्सपायरी डेट लिहिलेली आहे आणि जीवनावश्यक वस्तू कायदा आणि स्फोटक द्रव्य नियमानुसार एक्सपायर झालेली वस्तू अधिकृत एजन्सीशिवाय बाहेरून अवैधरित्या फिल केलेल्या सिलेंडर घरात साठवणं हा मोठा गुन्हेगारी स्वरूपाचा अपराध आहे.
अशा सिलेंडरमध्ये गळती होऊन अचानक स्फोट होऊ शकतो, धोका निर्माण होऊ शकतो. आता तुम्ही गॅस सिलेंडर आणला, पण त्याच्या पट्टीवर असणाऱ्या तारखा पाहता का? तुम्हाला त्याच्या मागचीच माहिती नसते. पण आज अचानक अधिकारी येऊन जो मिनिंग्स आणि 5 ते 10 लाखाचा दंड, 5 वर्षापर्यंत शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अशा गॅस सिलेंडरच्या नियमात फक्त सुरुवात होती. पण दुसरी अशी गोष्ट आहे जी तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाते, ज्या वस्तूला आपण दररोज खात असतो. या यादीतली ती वस्तू म्हणजे अन्नात वापरले जाणारे भेसळयुक्त पदार्थ आणि अनधिकृत केमिकल. सध्या बाजारात मोहरीचे तेल, पाम तेल, इतर खाद्यतेल मोठ्या प्रमाणावर रासायनिक भेसळ केली जात आहे. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. म्हणजेच की FSSAI म्हणजेच की भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार जर तुम्ही घरात किंवा व्यवसायात असा कोणताही अन्नपदार्थ साठवला असेल ज्यात विषारी भेसळ आहे किंवा रासायनिक रंगाचा वापर केला आहे, तर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत थेट 10 लाख रुपयांचा दंड आणि जन्मठेपेपर्यंतची शिक्षा तरतूद होईल. विशेषतः ज्या लोकांचे छोटे-मोठे खाद्यपदार्थ व्यवसाय किंवा जे लोक उघड्यावर तेल, मसाले मोठ्या प्रमाणात आणून ठेवतात, त्यांसाठी ही सक्त ताकीद करण्यात आलेली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ वापरणे, विकणे अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्या परिसरातील खाद्यतेल आणि मसाले नेहमी SSFI प्राप्त असावेत का, याची खात्री करा. ही झाली आरोग्याची निगडीत गोष्ट. तुम्ही म्हणाल, गॅस मसाल्याचा आमचा काय संबंध? पण तिसरी गोष्ट गाडी चालवणारे आहे. आता जर तुमच्याकडे गाडी असेल, 4 चाकी असेल, तर तुमच्या बाबतीत गोष्ट लागू होऊ शकते. ते म्हणजे वाहनाचे अवैध स्पेअर पार्ट, फॅन्सी नंबर प्लेट आणि बुलेटचे फटाके फोडणारे सायलेन्सर होय. जर तुमच्या घरात आणि गॅरेजमध्ये वाहनाची वापरले जाणारे अनधिकृत फॅन्सी नंबर प्लेट, ध्वनी प्रदूषण करणारे सायलेन्सर असतील, तर परिवहन विभागाने अक्षरशः मोहीम आता हाती घेतलेली आहे. मोटार वाहन कायदा कलम 182 नुसार वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल करणं, बनावट नंबर प्लेट तयार करणं हा गंभीर गुन्हा आहे. जर कोणी पोलिसांना किंवा कॅमेराला चकवा देण्यासाठी बनावट किंवा डिजिटल नंबर प्लेटचा वापर करताना सापडला, तर त्याला थेट 50,000 रुपये 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि वाहनाची जप्ती होणार. आता त्यासोबतच HSRP देखील आता रिक्वायर्ड आहे. तर आता तुम्ही म्हणाल, आतापर्यंत सांगितले जे मुद्दे होते त्यांच्याशी आमचे काही संबंध नाही. पण थांबा, चौथी आहे. 5वी वस्तू आहे ती तुमच्या घरात 100% असणार म्हणजे असणार. अहिल्यानगरच्या त्या किस्स्यामध्ये 30 वस्तू सापडली होती. आता चौथी वस्तू पहा, प्राण्याचे अवशेष. आता तुम्ही म्हणाल, आम्ही काय प्राण्याची तस्करी करतो? पण पहा, एक वस्तू अशी आहे जी कदाचित तुमच्या घरातलं लहान मूल वापरत असेल, महिला देवघरामध्ये पाहत असेल आणि तीच वस्तू तुमच्या कायद्याला फासा टळू शकते. अनेकदा लोक शोभेसाठी, श्रद्धेपोटी काही काही वस्तू आणाव्यात आणि तिची चौथी वस्तू आहे प्राण्याचे अवशेष. आता तुम्ही म्हणाल, ह्या हरणीचे शिंग कुठे आहेत? वाघाची कातडी कुठे आहे? आमच्याकडे आहेत. किंवा हस्तदंती किंवा कासव आम्ही घरात ठेवत नाही. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा आम्ही पाळतो. पण लक्षात घ्या, एक वस्तू अशी आहे जी नकळत घरामध्ये आपण आणत असतो. ती म्हणजे मोराची पीस. मोराची पीस जी आहे, नव्या नियमानुसार तुमच्यावर मोठा दंड होऊ शकतो. आता ही झाली सगळ्यात चौथी गोष्ट. पण आता सगळ्यात भयानक 5वी गोष्ट, ती म्हणजे मोबाईल आणि बँकेशी जोडली आहे. या यादीत वस्तू म्हणजे अनोळखी नावावरील प्रीपेड सिम घेणं किंवा वीज मीटरशी केलेली छेडछाड किंवा बनावट कागदपत्र. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकार एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 सिम कार्डची मर्यादा दिलेली आहे. दुसऱ्याच्या नावावर सिम जर तुम्ही वापरत असाल, तर 10 लाखांचा दंड आणि पोलीस कारवाई होते. तसेच वीज मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप्स लावून छेडछाड करणे, वीज चोरी करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यामुळे थेट मागील वर्षाचे 3 वर्षाचा दुप्पट बिल आणि 10 लाखापर्यंत दंड आणि तुरुंगवास. याशिवाय एका व्यक्तीकडे 2 पॅन कार्ड किंवा बनावट RC बुक्स आढळल्यावर देखील आयकर कायद्यानुसार 5 लाखापर्यंत दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. थेट तुमच्यावर यानुसार गुन्हा होऊ शकते. त्यामुळे नियमात राहून आपल्या सगळ्या गोष्टी करणे अतिशय गरजेचे आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त ही वस्तू आपल्या नागरिकांना, आपल्या शेजाऱ्यांना आणि आपल्या फॅमिली मेंबरना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.